हॅलो स्टुडंट्स, स्वागत तुमचं पुन्हा एकदा विक्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. आज आपण 12th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्स 2 घेणार आहोत. आपला टॉपिक चालू आहे कमिशन, ब्रोकरेज आणि डिस्काउंट. ओके, आणि आता आपण त्याच्यामध्ये सम घेणार आहोत. सम नंबर 10 रीड करूया. 3 cars were sold through an agent for rupees 2,40,000, 2,22,000, 2,25,000 respectively. The rates of commission were 17.5% on the first car, 12.5% on the second car. If the agent overall received 14% commission on the total sale, find the rate of commission paid on the third car. तर टोटल सेलला 14% कमिशन दिलाय. फर्स्ट कारचं 17.5, सेकंड कारचं 12.5, थर्ड कारचं माहित नाहीये काय ते फाइंड आउट करायचं आहे. कमिशनवर दिलेला आहे टोटल सेलला 14%. टोटल सेल आपल्याला जर तिन्ही सेल ऍड केले तर मिळू शकतो. सो स्टार्ट करूया तिथूनच. फर्स्ट टोटल सेल 2,40,000 plus 2,22,000 plus 2,25,000. ओके, सो ऍड करूया. $6,87,000 is total sale. Commission on total sale is 14%. See, 14% commission on total sale. So that's why आपण तेच आधी कॅल्क्युलेट करूया. $6,87,000 total sale and 14%. Now, आता 14 into 6,870 करायचा आपल्याला. ओके, this is the total commission, that is 14%. Okay, means तिन्ही कारवर जो सेल केलाय त्या सेलचा टोटल व्हॅल्यू ऑफ कमिशन दॅट इज. ओके, नाव सिंगल. फर्स्ट कारचं कमिशन 17.5% आणि त्याची व्हॅल्यू पण गिवन आहे. नाव सेल ऑफ फर्स्ट कार rupees 2,40,000 and commission is 17.5%. Therefore, commission calculate करूया. Commission is equal to सेलच्या येणार ना, सेलचं घेणार 2,40,000 into 17.5%. कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. अँड 17.5 into 2,400 आपण करणार आहोत. ओके, सो 2 zeros, 24 into 17.5 करूया. वन पॉइंट. So 1 point इथे जर दिला, so 1 0 will be gone. 42,000 approximately. I will check that again. Okay, so commission on first card, that is right. Commission on first card, we will got it here. Commission on first card. Okay, now sale of second card is equal to 2,22,000. Okay, and commission is equal to, commission is 12.5%. Okay, so commission calculate करू शकतो ना रुपीज मध्ये. येस, टू झिरोज ओनली कट होती, बाकी तर मल्टिप्लाय करायचं. सो नॉट नॉर्मल मल्टिप्लिकेशन पॉसिबल. 5 0 0, 5 2 10, carry 1, 10 11, carry 1 11, 2 0, 2 0 0, 2 2 4, 2 2 4, 2 2 4. Once again, 1 0, 2 0 0, 2 2 4, 2 2 4, 2 2 4.
Now 2 zeros given, 1 0 0, 1 2 are 2, 1 2 are 2, 1 2. 5. And 1 point is given. It was 12.5, it is 27, 750 is final answer for me. I will check that again. Yes, that will be right. 27. This is second commission. Okay. Now, I will keep that for you. Okay, copy that. Now, for third car, sale of third car is equal to like 25,000. Okay, and let commission on third car be X percentage. So commission is equal to so commission is equal to I will hold that. Students, I will say तिथे अजून केलेलाच नाही असू द्या. कमिशन आपण व्हॅल्यू मध्ये काढू शकतो थर्ड कारचा. टोटल कमिशन एवढा आहे आणि फर्स्ट आणि सेकंड कारचा एवढा आहे. मग याच्यातून जर या दोन्ही कारचं कमिशन लेस केला तर रिमेनिंग जे कमिशन असणार ते थर्ड कारचं असेल. ओके, सो ती व्हॅल्यू मी फाइंड आउट करतो. कमिशन ऑन थर्ड कार इज इक्वल टू टोटल कमिशन माइनस कमिशन ऑन फर्स्ट कार प्लस कमिशन ऑन सेकंड कार. सो दोन्ही लेस केल्यानंतर आपल्याला मिळू शकतात. टोटल कमिशन 98,180 मायनस कमिशन फॉर फर्स्ट कार 42,000 इन ब्रॅकेट and this will be 27,750. So यांची टोटल काय आहे ती घेऊया. 69,750. याच्यातून हे लेस करूया म्हणजे आपल्याला थर्ड कारचं कमिशन मिळेल. सो 98,180 मी साईडला करतोय. 69,750. $18,430 it will be. Okay. So 18,430 rupees मध्ये कमिशन मिळणार. 18,430. Okay. So I will erase this. Now, if मला जर कमिशन पर्सेंटेज मध्ये काढायची असतील commission rate of commission on third car is equal to so 18,430 commission घेणार. पर्सेंटेज कसे घेतात? कमिशन अपॉन सेल ऑफ कार into 100%. कमिशन 18,430 टोटल वैल्यू 2,25,000 into 100. Okay, so 2 zeros here, 1 0 here, and 225 नी याला डिवाइड करायचं 1843 ला. मग आपल्याला कळेल व्हॅल्यू किती आली. ओके, okay students, some mistake is there. 98 लिखले होते मी, 96 आहे. सो इथे 96 येणार आहे. सो हिअर 96 येणार आणि याच्यातून हे लेस केल्यानंतर 26,430 ला ते मी लिहिलं. पण 26,430 अपॉन कमिशन घेतला, सेल घेतला तुला 25 into 100. सो व्हॅल्युएशन 2643 अपॉन 225 करायचे. 2643 and 225.
अगेन पॉइंट इज गिवन 1680. 22 7 down 50 volts. So 7 will be. Okay, 11.7 will be okay. %, that is commission on third. Okay, I made here one mistake. 98 लिहिलं होतं, so 96 180 आहे. मला नंतर कळलं ते. So 96 180 इथे घेतलं, इथे 96 180 लेस केल्यानंतर 26 430 मिळालेलं आहे. अँड देन इथे सो करेक्शन केलेली आपण. तुम्हाला असं कळलं की नाही बघा. ओके, नेक्स्ट स्टुडंट्स, Swatantrata distributors allow 15% discount on the lease price of washing machine. Further 5% discount is given for cash payment. Find the lease price of washing machine. ठीक है, तो lease price find करायचे. It was sold for the net amount of 38,356.20. Lease price मध्ये छापील किंमत असते. Lease price त्याच्यामध्ये नॉर्मल डिस्काउंट लेस केला, डिस्काउंट देन नॉर्मल प्राइस आली, त्याच्यातून अगेन कॅश डिस्काउंट वजा केल्यानंतर लेस केल्यानंतर तुम्हाला मिळणार नेट अमाऊंट. सो 2 डिस्काउंट लेस होणार आहे लीज प्राइस मध्ये. सो कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार, लेट्स चेक दॅट. सो वी डोंट नो द लीज प्राइस ऑफ वॉशिंग मशीन, देयरफॉर लेट लीस्ट प्राइस of washing machine be X rupees. Okay, so आधी डिस्काउंट दिला, दॅट इज ट्रेड डिस्काउंट. पहिला डिस्काउंट जो येतो लीज प्राइसला तो ट्रेड डिस्काउंट असतो. ट्रेड डिस्काउंट इज इक्वल टू 15% ऑन लीज प्राइस. सो देयरफॉर ट्रेड डिस्काउंट कॅल्क्युलेट करावं लागेल ना. 15% एक्स इंटू 15%. सो एक्स इंटू 0.15 100 ने डिवाइड केला, इट मीन्स 0.15 एक्स हा मिळणार ट्रेड डिस्काउंट. ओके, नाव आफ्टर ट्रेड डिस्काउंट लेस केल्यानंतर आपल्याला मिळते इनवॉइस प्राइस. काय मिळते? इनवॉइस प्राइस. इनवॉइस प्राइस तर ट्रेड डिस्काउंट लेस करूया. कशी मिळणार? लीज प्राइस मायनस ट्रेड डिस्काउंट. जनरली येते ट्रेड डिस्काउंट. जसं मी सांगितलं, ट्रेड डिस्काउंट मधून तुम्हाला लीज प्राइस मधून लेस करायचं ट्रेड डिस्काउंट, देन यू विल गेट इनवॉइस प्राइस, देन तुम्हाला कॅश डिस्काउंट वजा करायचा, लेस करायचा, मीन्स नेट अमाऊंट मिळते. सो आपण त्या फ्लो मध्येच जात आहे. लीज प्राइस एक्स, ट्रेड डिस्काउंट 15% जो फाइंड आउट केला 0.15x, लेस केल्यानंतर आयपी मिळेल. सो लीज प्राइस मायनस ट्रेड डिस्काउंट, लीज प्राइस इज एक्स मायनस ट्रेड डिस्काउंट 0.15x. सो एक्स म्हणजे 1 येतो, 1 मधून लेस करायचं. सो 1 असे घेतले, पॉईंट नंतर 0 ठेवले आणि 0.15 तर 0.85 मिळणार. ओके, एक्स दिस इज इनवॉइस प्राइस. आणि इनवॉइस प्राइस वर तुम्हाला कॅश डिस्काउंट देणार आहे. सो कॅश डिस्काउंट इज फर्दर 5% डिस्काउंट इज गिवन फॉर कॅश पेमेंट. कॅश डिस्काउंट इज किती? 5%. ओके, सो देयरफॉर कॅश डिस्काउंट काउंट करूया. आता कॅश डिस्काउंट असतो आयपी वर. आयपी इनवॉइस प्राइस एवढी आहे 0.85x into 5%. So 500. Okay. So it means 0.85x into 0.05 झाले. 2 zeros आहेत ना. इंटू करूया. X as it is. 5 5 25.
carry 2. 5 8s are 40, 42. Okay. So multiply this hard. 1, 2, 3, 4. 4 points. So 0.0425. Here is a cash discount. 0.0425 cash discount. 5 5s are 25, carry 2. 5 is 40, 42. And 4 points आहेत म्हणून 4 points पाठीमागून काउंट केले 0.0425x एक्स्ट्रा फॉर्म मध्ये दॅट इज कॅश डिस्काउंट. कॅश डिस्काउंट लेस केल्यानंतर मिळते काय नेट अमाऊंट. नेट अमाऊंट ऑफ सेल जिथे दिली आहे नेट अमाऊंट ऑफ सेल. ओके. सो नाव नेट अमाऊंट ऑफ सेल इज इक्वल टू काय घेणार इनवॉइस प्राइस minus cash discount. Okay. Net amount of sale is given 38,356.25. Invoice price 0.85x minus 0.0425x. यांची सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर मिळणारी व्हॅल्यू इथे घेऊया. ओके. करूया त्यांची सबस्ट्रॅक्शन इथे करूया. 0.85 0.0425 2 0 मिसिंग आहेत ते घेतले. 10 - 5 5 9 - 2 7 4 - 4 0 8 - 0 8 0.8075x. हे मी फर्दर कॅल्क्युलेशन पुढे केलं. सो 38,356.25 इज इक्वल टू 0.8075x. करेक्ट. येस. आता कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला प्रॉपर. सो डिनॉमिनेटर घेऊन करूया म्हणजे पॉइंट्स काढून करूया. इथे 2 पॉइंट्स होते मीन्स 2 0 घेऊन. इथे 4 पॉइंट्स आहेत मीन्स 4 0 घेऊन. अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन चे पॉइंट्स रिमूव्ह होणार. तुम्हाला डिनॉमिनेटर द्यावा लागेल. ठीक आहे. आता कम्प्लीट फ्रॅक्शन जो एक्सच्या बाजूला आहे तो इकडे आणायचा. $1000/8075. ठीक आहे. 2 zeros तर कट होतीलच. ओके. या साईडला याने याला इंटू करूया. सो ओनली 1 0 इंक्रीज होणार अपॉन 8075 इज इक्वल टू एक्स. ना क्वेश्चन इज यांना डिवाइड कसं करायचं. वरचा नंबर तर खूप मोठा वाटतोय. ओके. पण डिवाइड तर केलं पाहिजे बिकॉज आपल्याला आन्सर मिळालं पाहिजे. सो एक तर तुमच्याकडे ऑप्शन आहे स्मॉलर नंबर लाईक 5 और 25 अशा नंबर्सनी डिवाइड करा और डायरेक्टली डिवाइड करा. मी पॉसिबल आहे डायरेक्टली डिवाइड करण्यासाठी बघूया ट्राय करूया. 3835 625 8075. Okay. So my calculations. First number and first two numbers. 8 नी 38 ला just normal number ने divide करायचं. So 8 4s are 32. म्हणजे 4 घेऊया आपण पण इथे. 4 into this one. 4 5s are 20. Carry 2. 4 7 28 and 30. Carry 3. 4 0 0 and 3. 4 8s are 32. 32 300. Okay. 6 5 0 8 - 2 6. Take single number. 8 नी 60 ला divide करायचं. So 8 7s are. So I will take 7 here. Now 7 5s are 35. Carry 3. 7 7s are 49 3 52. Carry 5. 28. Sorry. 56. Okay. So 56 5 25. 12 - 5 7. 5 - 2 3 0. 10 - 6 4. Okay. And next number 4 0 8 5s are 40. I say 8 5s are 40. So 5 5s are 25. Carry 2. 5 7s are 35 into 37. Carry 3. So 3 43 75. Yes. But 1 0 is remaining. So give it as it is. 4750.
x is equal to 4750. Okay, wait for final answer. I will check that. Okay, division is right, but I miss 1 0. 4 numbers, so 4 0 I want to take. 4 0, so remain 100. So here 2 zeros, and therefore 2 zeros I will get. So 47,500. That will be final answer. I will remove this now. Division is right. I just missing only 1 0. Okay. I hope you understand this division. Okay. So value of x is 47,500 and x value is, I assume that, least price of washing machine. I will write it. Least price of washing machine is equal to rupees 47,500. Okay. Copy that. Next, some students. A bookseller received rupees 1530 as 15% commission on list price. So commission मिळतं 1530 आणि ते पर्सेंटेज मध्ये 15% जो लिस्ट प्राइस असणार आहे. So find out the list price. Okay, so simple sum. Let list price of the books be rupees X. Commission on list price is equal to 15%. Therefore, commission is equal to list price into 15%. Okay. So commissions are, but commission is equal to 1530 already given. So 1530 is equal to x into 15 upon 100. Reverse होना. Change the sign. 100 upon 15 is equal to चा या side आले. In reverse side. So 15 on the 15. Direct 13 है. Single number 0. 15 to the 30. So x is equal to 102 into 100. 10,200. That is the least price. Therefore, the least price of books is equal to rupees 10,200. Note in your book. Next, some students, sum number 30. A retailer sold a suit for rupees 8832, 8,832 after allowing 8% discount on mark price. Mark price means least price. Least price. And a further 4% cash discount and आणखीन 4% discount दिलेला आहे. If you made 38% profit, total transaction मध्ये त्याला profit 38% झालेला. Find the cost price and mark price of the suit. The cost price पण शोधा आणि mark price पण शोधा काय होती. ठीक आहे. So just आधीच्या 2 lines यूज करूया. त्याने सेल केलाय या व्हॅल्यूला, म्हणजे सोल्ड व्हॅल्यू तर आपल्याकडे नेट अमाऊंट, डिस्काउंट वजा केल्यानंतर जी अमाऊंट होते नेट अमाऊंट. सोल्ड व्हॅल्यू मीन्स नेट अमाऊंट. नेट अमाऊंट जे आहे ती आफ्टर डिस्काउंटिंग 8832 आहे. ओके. लेट मार्क प्राइस मीन्स लिस्ट प्राइस ऑफ अ सूट रुपीज एक्स. डिस्काउंट किती आहे त्याच्यावर, डिस्काउंट ऑन इट 8%. सो देयरफॉर डिस्काउंट कॅल्क्युलेट करूया. एक्स इंटू 8% तर किती होणार, एक्स इंटू 0.08, 0.08 एक्स. ठीक आहे. हे झालं डिस्काउंट. हे रुपीज मध्ये, व्हॅल्यू एक्सच्या फॉर्म मध्ये रुपीज मध्ये डिस्काउंट.
So invoice price मार्क प्राइस मधून लेस केलं पाहिजे. मार्क प्राइस मायनस डिस्काउंट रुपीज मध्ये फक्त एक्स रुपीज आहे आणि त्याचा डिस्काउंट आला 0.08 एक्स रुपीज. इथे 1 आहे, 1 मधून लेस करायचं. 1 मधून लेस केल्या मीन्स 1.00 0.08 सो 0.92 येणार. 0.92 एक्स ही झाली इनवॉइस प्राइस. ओके. फर्दर कॅश डिस्काउंट. कॅश डिस्काउंट किती आहे 4%. सो देअरफॉर कॅश डिस्काउंट कॅल्क्युलेट होणार आयपी वर म्हणजे इनवॉइस प्राइस. इनवॉइस प्राइस इनटू डिस्काउंट पर्सेंटेज. किती आहे इनवॉइस प्राइस 0.92 एक्स into 4%. Okay, means 0% or 4% means 0.04 असे येणार. इंटू करूया त्यांना. 4 2 8 and 4 9 36 1 2 3 4 points. So 0.0368 x. This is cash discount. Okay, but आपल्याला नेट अमाऊंट फाइंड आउट करायचं. नेट अमाऊंट ऑफ सेल. तर इनवॉइस प्राइस मधून कॅश डिस्काउंट लेस केलं पाहिजे. मग अशी आपण सम मध्ये जे केलं होतं 11 सम मध्ये तसंच सिमिलर कॅल्क्युलेशन. सो इनवॉइस प्राइस मायनस कॅश डिस्काउंट. ओके. इनवॉइस प्राइस 0.92x मायनस 0.0368x हे येणार. त्यांचे मायनस करायचे. ओके. मी इथे करतो मायनस. रफ करतो 0.92 and 0.0368. करेक्ट आहे का? ओके. 2 0 0 10 minus 8 9 minus 60 11 minus 3 8 0.8832 एक्स याली नेट अमाऊंट ऑफ सेल. बट ऍक्च्युअली आपल्याकडे नेट अमाऊंट ऑफ सेल दिलेली आहे 8832. आता ही कॅल्क्युलेशन मी पुढे फर्दर फॉलो करतो. 8832 याला डिनॉमिनेटर देऊया पॉइंट मध्ये ना. ते 8832 किती पॉइंट्स आहेत? पॉइंट 1 2 3 4 नंबर आहे. 4 zeros घेऊया. 4 एक्स आणि कम्प्लिटली ऍज इट इज इकडे घेऊया. फ्रॅक्शन रिव्हर्स होतो मग अशी झाला तसाच. 4 zeros आहे. 8832 दिस विल बी. सो एक्स इज इक्वल टू 10,000. सो दॅट इज मार्क प्राइस. वी गेट मार्क प्राइस ऑफ अ सूट दॅट इज रुपीज 10,000. ओके. नाव आपल्याला आणखीन एक प्राइस फाइंड आउट करायची आहे दॅट इज कॉस्ट प्राइस. आता कॉस्ट प्राइस साठी आपल्याकडे प्रॉफिट अँड लॉस सांगितलं 38% प्रॉफिटवर सेल केलेलं आहे. ठीक आहे. सो 38% प्रॉफिट ही मेड प्रॉफिट ऑफ 38%. हेच इक्वेशन मध्ये कम्पेअर करूया. लेट cost price B rupees 100 or it means असं म्हणूया let the cost price be 100. Then SP selling prices. Profit means higher value ने विकणार ना आपण. So 138. 100 comparison करूया. Cost price 100 असेल तर selling price 130. Let original cost price be rupees X when selling price is 8832 rupees. Okay. See, check the calculation.
लेट कॉस्ट प्राइस रुपीज 100, देन सेलिंग प्राइस रुपीज 138. हे कंपॅरिझन केलं याच्यावरून. जर प्रॉफिट 38 मिळतो तर 100 कंपॅरिझन काय येणार, जर 100 रुपीजची व्हॅल्यू असेल तर तुम्ही 38 रुपीज इन्क्रीज करून प्रॉफिट घेऊन सेल करता. सो 100 कॉस्ट प्राइस देन सेलिंग प्राइस 138, कॉस्ट प्राइस ओरिजिनल एक्स अजून केली, सेलिंग प्राइस 883 असताना. अँड नाव वी विल क्रॉस मल्टिप्लाय. ओके, 100 into this one, 100 into 8832 divide by 138 is equal to x. ओके, सो 138 ने डिवाइड करूया आणि मग आन्सर फाइंड आउट करूया काय बघा. ठीक आहे. येस, सो 138 ने डिवाइड करायचं ना, डायरेक्ट डिवाइड करूया. फाईन, मग अशी केलं तसंच 8832 डिवाइड बाय 138 13 चा टेबल यूज करा. थर्टीन 6 आहे. ओके, सो 138 into 6, 6 8 चा 48, कॅरी 4, 6 3 चा 18 and 4 22, कॅरी 2, 8 28. 30 minus 8, 5, 7 minus 2, 5, and 2, 138, 4 is up. So if I take 4 8s are 32, carry 3, 4 3s are 12 and 3 15, carry 1 1 0 5 552. I got that. Okay, 64 is answer. So 64 into 100. So here x is cost price, no? Cost price. Therefore, cost price is equal to ₹6,200. And like सम सॉल्व झालेला आहे. तुम्हाला कळलं की नाही बघा. ठीक आहे, नोट करायचं तुम्ही आपल्या बुक मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट सम स्टुडंट्स 40. An agent charges 10% commission plus 2% Del Trader commission. डबल कमिशन आहे. 10% नॉमिनेट आहे. डेल ट्रेडर कमिशन. डेल ट्रेडर कमिशन हा एक टाईप आहे कमिशनचा. जर एखाद्या वेळेस पैसे जर समोरून येत नसतील कस्टमर कडून तर ते घेण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा डिस्काउंट द्यावा लागतो. सो डेल ट्रेडर कमिशन हा कमिशन जो आहे तो एजंटला दिला जातो. 2% डेल ट्रेडर कमिशन. If we sell good worth ₹37,200, find his total earning. त्याची टोटल अर्निंग फाइंड आउट करायची. तर 10% पण तो घेणार आहे, 2% पण घेणार आहे. दोन्ही कमिशन ऍड केले की टोटल अर्निंग मिळणार. टोटल सेल 37,200. नॉर्मल कमिशन घेऊया. कमिशन 10% आहे. Therefore, commission in rupees. Direct calculation 37,200 into 10%. 10 and 10. इथे येणार 3720. And now Del Trader commission. That is 2%. That is also on sale. So Del Trader commission. हे पण कमिशनच आहे. टोटल सेलवर घेणार 37,200 into 2%. 20 into 2 2 4, 2 7 14, carry 1, 744. Is earning. हा पण कमिशन त्याला मिळणार आणि हा सुद्धा. सो टोटल ऍड केले की आपल्याला अर्निंग मिळणार 4 6 14. His total earning will be 4464 rupees. Okay. Note down. Okay, students, last sum of this exercise. A wholesaler allows 25% discount and 5% cash discount. What will be the net price of an article marked at ₹1,600? Okay. So wholesaler 25% discount देता है, normal trade discount plus cash discount देता है.
आणि हा दोन्ही डिस्काउंट, पहिला डिस्काउंट आहे तो मार्क प्राइसवर येणार आहे. ओके, नंतरचा डिस्काउंट त्याच्यानंतरच्या प्राइसवर येईल, कॅश डिस्काउंट. मग आपल्याला मिळेल नेट प्राइस. ओके, सो मार्क प्राइस तुमच्याकडे आहे ना, मार्क प्राइस म्हणजे याच्यावरच सगळं कॅल्क्युलेशन आहे. सिंपल सम, मार्क प्राइस इज 1600. ट्रेड डिस्काउंट फर्स्ट 25%. Trade discount. Always on mark price. 1600 and 25%. Okay. It will be 400. So therefore, invoice price. आता कळलं असेल तुम्हाला इनवॉइस प्राइस कशी मिळते. मार्क प्राइस मधून डिस्काउंट लेस करायचा. 1600 मायनस 400 किती येणार 1200. इनवॉइस प्राइसला मिळणार कॅश डिस्काउंट. कॅश डिस्काउंट इज इक्वल टू 5%. तो असणार आहे इनवॉइस प्राइस. सो देअरफॉर कॅश डिस्काउंट 1200 ला 5%. So it will be 600, not 60. Sorry, 60 rupees. Okay, so cash discount 60 rupees. So net price of an article. So invoice price मधून लेस करणार 1200 minus 60. 1140. Net price of an article will be 1140. Okay, now I can say इथे हा एक्सरसाइज संपलेला आहे. आय होप तुम्हाला सर्व सम्स या एक्सरसाइजचे समजले असतील. ठीक आहे, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन एक्सरसाइज घेऊन. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.